नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोत्यांची महिरप. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती, निळ्या कलरचे मोती, सुई, कात्री आणि नायलॉनचा दोरा. ही महिरप तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगात बनवू शकता. तर सर्वप्रथम मी सुईमध्ये दोरा ओवून घेतला आहे आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घेतली आहे. तर सुरुवातीला दोऱ्यामध्ये 1 निळा, 3 पांढरे, 1 निळा आणि 4 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि सर्वात पहिले जो निळा मणी आपण ओवला होता त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपलं एक सर्कल तयार होते. आता आपल्याला ही सुई 3 पांढऱ्या मण्यांनंतर जो निळा मणी आहे तिथपर्यंत आणायची आहे. तर आपण 3 पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढली. आता ह्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे, 2 निळे, 3 पांढरे, 1 निळा, 3 पांढरे, 3 निळे आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. आता पहिला पांढरा मणी सोडायचा आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी आणि निळा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 निळे, 3 पांढरे, 1 निळा आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. आपण पाहू शकता एक कळी तयार झाली आहे. आता सुईमध्ये 1 पांढरा, 2 निळे असे मणी ओवून घ्यायचे. आता नीट पहा, जे सर्कलमध्ये आपण 4 पांढरे मणी ओवले होते त्याच्यापैकी 2 पांढऱ्या मण्यांमधून आपल्याला ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर हा निळा, हे 3 पांढरे, 1 निळा आणि 2 पांढरे इथपर्यंत सुई फिरवून घ्या. ह्या पांढऱ्या मण्यांमधून काढण्याच्या आधी त्याच्या आधी जो निळा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची, कारण निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढण्याचं दाखवण्यात नाही आलं आहे चुकून. ही सुई पूर्ण फिरवून घेतली आहे आपण 2 मण्यापर्यंत. त्यानंतर ह्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 1 निळा, 3 पांढरे, 1 निळा आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 1 पांढरा, 3 निळे आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि पहिला पांढरा मणी सोडायचा आणि त्याच्या समोरचा पांढरा आणि निळा अशा 2 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 2 निळे, 3 पांढरे आणि 1 निळा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची.
हा मधला पांढरा मणी यातून सुई बाहेर काढायची। त्यानंतर सुईमध्ये एक पांढरा, दोन निळे, दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या निळ्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये तीन पांढरे, एक निळा आणि दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये एक निळा, तीन पांढरे, एक निळा आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये एक पांढरा, तीन निळे आणि दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पहिला पांढरा मणी सोडून त्याच्या पुढचा पांढरा आणि निळा ह्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये दोन निळे, तीन पांढरे, एक निळा आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये एक पांढरा, दोन निळे आणि दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या निळ्या मण्यामधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये तीन पांढरे, एक निळा आणि दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या निळ्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये एक निळा, तीन पांढरे, एक निळा, एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून काढून घ्यायची। आता सुईमध्ये एक पांढरा, तीन निळे आणि दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे। आता पहिला पांढरा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या नंतरचा जो पांढरा मणी आहे आणि निळा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये दोन निळे, तीन पांढरे, एक निळा आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये एक पांढरा, दोन निळे आणि दोन पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या निळ्या मण्यामधून काढून घ्यायची। आता ही स्टेप रिपीट करत जायची आणि ही महिरप पूर्ण करून घ्यायची। तुम्ही पण पूर्ण करा आणि मी पण पूर्ण करते। तर अशा प्रकारे अतिशय सुरेख महिरप तयार झाली आहे। ही सेम महिरप तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा बनवू शकता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। जय गजानन।